हॅलो स्टुडंट. ते लास्ट लेक्चर आपण काय बघितलं तर लास्ट लेक्चरमध्ये आपण थोडंसं इंट्रोडक्शन टू स्पॅरिकल मिरर्स बघितलं तर बरोबर. स्पॅरिकल मिरर्स कसे असतात, दोन टाईपचे असतात बरोबर. कोणकोणते असतात? एक असतं कॉन्केव्ह मिरर, एक असतं कॉन्व्हेक्स मिरर. ओके, त्याच्यानंतर आपण कॉन्केव्ह मिरर घेऊन काय केलं की स्पॅरिकल मिररचं हे फाइंड केलं तर काय फोकल लेंथ फाइंड केली ती बरोबर. काय फाइंड केलं तर फोकल लेंथ. ओके, नाव आता आपण काय करूया की आपण पुढे बघूया की स्पेरिकल मिरर्समध्ये काय होतं, त्याच्यामध्ये इमेज फॉर्मेशन कशी होते. आपण इमेज फॉर्मेशन इन प्लेन मिरर बघितली. काय बघितली ती? इमेज फॉर्मेशन इन प्लेन मिरर. आता आपण बघणार आहे इमेज फॉर्मेशन इन स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररमध्ये कशी इमेज फॉर्मेशन असते. ओके, इमेज कशी बनते त्याच्यामध्ये पण दोन पार्ट्स होतील आपले. कॉन्केव्ह मध्ये वेगळ्या प्रकारे बनते, कॉन्व्हेक्स मध्ये वेगळ्या प्रकारे बनते. मग कॉन्केव्हच्या इमेज फॉर्मेशन बघायच्या, कॉन्व्हेक्सच्या इमेज फॉर्मेशन बघायच्या. बट हे सगळं इमेज फॉर्मेशन बघण्यापूर्वी आपल्याला काही हे आहेत, रूल्स आहेत. काय रूल्स आहेत ते बघायला लागणार आहे. ओके, ते जर रूल्स आपण फॉलो केले तरच आपण ते इमेज फॉर्मेशन करेक्ट करू शकतो. काय करू शकतो? करेक्ट करू शकतो. अदरवाइज आपण इमेज फॉर्मेशन बनवू शकत नाही. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, त्याला आपण म्हणू कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ कन्व्हेन्शन्स फॉर स्पेरिकल मिरर्स. काय कन्व्हेन्शन्स फॉर स्पेरिकल मिरर. काय आहे? कन्व्हेन्शन्स फॉर स्पेरिकल मिरर. ना आता जे स्पेरिकल मिरर असतात ना त्याचे काही रूल्स आहेत. ओके, ते रूल्स बघायचे. कन्व्हेन्शन्स म्हणजे काय असतात? रूल्स आहेत. ओके, ते रूल्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर फर्स्ट रूल आहे, ह्याला आपण साइन कन्व्हेन्शन्स पण म्हणतो. काय म्हणतो? साइन कन्व्हेन्शन्स पण म्हणतो. काय म्हणतो? साइन कन्व्हेन्शन. ओके, तर फर्स्ट रूल आहे. काय फर्स्ट रूल? ऑल डायरेक्शन्स ऑल मेजरमेंट्स. काय फर्स्ट रूल? ऑल मेजरमेंट्स are made from the pole of the spherical mirror. Okay, काय? All measurements are made from the pole of spherical mirror. Okay, आपला जो स्पेरिकल मिरर असतो, मी इथं काढतोय बघा, कॉन्केव्ह असो या कॉन्व्हेक्स असो, हा जो असतो, ओके, हा जो असतो ते काय असतं? पोल असतं. तर माझं मेजरमेंट काय असणार? आपण इथनं ह्या साईडला मेजरमेंट घ्यायचं और इथनं ह्या साईडला मेजरमेंट घ्यायचं. समजलं? तर ऑल द मेजरमेंट्स कुठनं स्टार्ट करणार? आपण पोल पासून स्टार्ट करणार. इकडनं तिकडं आपल्याला काय पाहिजे असतं? की रेफरन्स पॉईंट पाहिजे असतो. काय पाहिजे असतं? रेफरन्स पॉईंट पाहिजे असतो. तर पोल असा हा पॉईंट आहे की प्रत्येक लेन्ससाठी ना स्पेसिफिक पॉईंट असतो पोल, आणि आपण एक स्टँडर्ड पॉईंट म्हणून त्याला घेतो आणि त्या पोल पासून आपण स्टार्ट करतो मेजर. तर इकडचे मेजरमेंट जनरली निगेटिव्ह असणार आणि इकडचे मेजरमेंट जनरली पॉझिटिव्ह असणार. ओके, बट त्याच्यावर पण एक कंडिशन आहे. काय? एक कंडिशन आहे. ओके, काय कंडिशन आहे बघा. द डायरेक्शन ऑफ incident ray is taken as positive. Okay, the direction of incident ray is taken as positive, and any direction opposite to incident ray is taken as negative. Okay, any direction opposite to incident ray is taken as negative. Okay,
बर, हे झालं आपले दोन, हे मेन दोन आहेत. ओके, ह्याच्यावरच आपलं सगळं जवळपास होऊन जातं. ओके ओके, हे दोन मेन इम्पॉर्टंट आहे. अजून एक आहे थर्ड, तो पण आहे. ओके, खरं ते पुढे लागणार आहे आपल्याला. ओके, तरी आपण करूया. ओके, द हाईट अबाव principal axis is taken as positive and below principal axis is taken as negative. ओके, काय बघा, द हाईट अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस, आपली जी हे अशी लेन्स होती बरोबर, ही जी ॲक्सिस होती जी पोल पासून जाते. ओके, पोलच्या मधून जाते, त्याच्यावरचे जे आपण मेजरमेंट असतील, वाय ॲक्सिसच्या मेजरमेंट असतील, ते आपण काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार. ओके, आणि खालच्या काय घेणार आहे, निगेटिव्ह घेणार आहे. समजलं. आणि खालच्या ज्या पण मेजरमेंट असतील त्याला काय म्हणणार आपण, निगेटिव्ह. ह्याच्यावरती आपण घेणार +1 +2 +3 आणि खालती -1 -2 -3 अँड सो ऑन. ओके, समजला. काही प्रॉब्लेम, तर सगळ्यांनी हे 3 नियम पाठ करायचे. ओके, काय करायचं, पाठ करण्यापेक्षा मी म्हणतो लक्षात ठेवा काय असतं. ओके, लक्षात ठेवायचं काय असतं. ओके, आता हे जे सेकंड आहे, डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे इज टेकन एज पॉझिटिव्ह. सपोज माझं इन्सिडेंट रे ह्या साईडने आहे. ओके, काय आहे बघा, एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एक्झाम्पल नाही दिलं तर हे जे डायरेक्शन आहे. ओके, आता माझी इन्सिडेंट रे कुठल्या डायरेक्शन आली, ह्या डायरेक्शन आली, तर हे जे डायरेक्शन आहे ते इकडचं डायरेक्शन, ह्या बाजूला जाणार डायरेक्शन, ते काय असणार माझं पॉझिटिव्ह. आणि जर मला इथून असं मोजायचं आहे. ओके, ह्या साईडला मोजायचं आहे, मी इथनं मोजणार ना, स्टार्टिंग इथनं करणार. तर मला इथं सपोज एफ मोजायचं आहे, सी मोजायचं आहे बरोबर, तर मी काय करतोय, इथून ते इकडं मोजतोय, म्हणजे ह्या डायरेक्शनला मोजतोय बरोबर. काय करतोय, ह्या डायरेक्शनला मोजतोय बरोबर ना. तर हे जे डायरेक्शन असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. ओके, हे जे डायरेक्शन असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. अजून एक बघूया, सपोज एक आपल्याकडे काय आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. काय आहे, कॉन्व्हेक्स मिरर आहे. हे आपलं प्रिन्सिपल ॲक्सिस बरोबर, आणि त्याच्यामध्ये काय असतं, फोकल लेंथ इथं असते बरोबर, आणि सेंटर ऑफ कर्वेचर हे माझ्या इन्सिडेंट रे काय आहेत, हे आहेत. तर ही जी डायरेक्शन आहे. ओके, ही जी डायरेक्शन आहे ती पॉझिटिव्ह आहे. ही डायरेक्शन पॉझिटिव्ह म्हणजे आपण पोल पासून मोजत जाणार. बघा, पोल पासून मी ह्या डायरेक्शनला चाललोय बरोबर, तर ही डायरेक्शन मी पॉझिटिव्ह धरणार. तर इथं एफ काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सेम सी काय असणार आहे, मी इथून ते इथं पण सी मोजत जाणार आहे, तर सी काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. सेम मागच्या केसमध्ये काय होता, एफ निगेटिव्ह होता आणि सी पण निगेटिव्ह. तर एवढं लक्षात ठेवायचं की फॉर कॉन्केव्ह मिरर्स, फॉर कॉन्केव्ह मिरर्स फोकल लेंथ इज निगेटिव्ह आणि फॉर कॉन्व्हेक्स मिरर्स फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सगळ्यांनी ह्या 3 पॉइंट्स, अजून बरेच असतात कारण हे 3 मेन आहेत. हे 3 झाले की बाकीचं एवढं काही गरज लागत नाही. ओके, तर हे 3 मेन आहेत, हे सगळं लर्न करून घ्या म्हणजे आपल्याला पुढं जायला येईल. ओके, सो आय एम गोइंग टू रफ इट. पॉज द स्क्रीन अँड राईट इट डाऊन. ओके, बाय. आता आपण दुसरं बघूया. ओके, काय बघायचं आता, इमेज फॉर्मेशन बघायचं. काय बघायचं, इमेज फॉर्मेशन. इमेज फॉर्मेशन मध्ये बरं आहे, कॉन्केव्ह मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन कशी होते, कोणत्या याच्यामध्ये, कॉन्केव्ह मिरर मध्ये. बरं, कॉन्केव्ह मिरर मध्ये इमेज फॉर्मेशन साठी आपल्याला काही रूल्स आहेत ते आपल्याला फिक्स करायला लागतील. ओके, बरं, हे रूल्स स्टँडर्ड रूल्स नाही आहेत. ओके, खरं हे आपण ॲज्युम करतोय, काय करतोय आपण ॲज्युम करतोय असं होणार आहे. ओके,
कारण आपण आपल्याकडे जे नॉर्मल कंडिशनमध्ये जे हे असतात लेन्सेस असतात त्या स्टँडर्ड लेन्सेस नसतात. ओके, आपण काय केलं, एक आयडल लेन्स म्हणून कन्सिडर केलं. काय केलं, आयडल लेन्स म्हणून कन्सिडर केलं. तर त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे ते आपण बघणार आहे. ओके, तर फर्स्ट रूल आहे. ओके, फर्स्ट रूल आहे, सपोज एक रे आहे. ओके, ती काय आहे, पॅरलल टू काय प्रिन्सिपल ॲक्सिस, काय आहे, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, तर ती जी रिफ्लेक्ट होते ती कधी पण रिफ्लेक्ट होणार फोकसमधून. कुठून होणार, सॉरी, पास होणार फोकसमधून. रिफ्लेक्ट झाल्यानंतर जेव्हा ती रिफ्लेक्ट होते ती पास होणार फोकसमधून. अशी एक रे आली, ती पास होणार फोकसमधून. रिफ्लेक्ट झाल्यानंतर पास होणार फोकसमधून. सिमिलरली इथनं एक रे आली जी पॅरलल आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला आणि ती पास होणार फोकसमधून. ओके, ती काय होणार, पास होणार फोकसमधून. समजलं ना. सेकंड कंडिशन ह्याचं उलट आहे. काय, सेकंड कंडिशन सेम आहे खरं जस्ट उलट आहे. त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ रिव्हर्सिबिलिटी असं म्हणतो. ओके, तर त्याचं काय म्हणणं आहे की एखाद्या फोकसमधून जर रे पास होत असेल, तर ती रिफ्लेक्ट झाल्यानंतर पॅरलल राहील प्रिन्सिपल ॲक्सिसला. काय राहील, पॅरलल राहील प्रिन्सिपल ॲक्सिसला. सिमिलरली एखाद्या फोकसमधून इकडनं अशी एक रे गेली, ही पण काय होणार, पॅरलल होणार. काय होणार, पॅरलल होणार. ह्याचंच उलट आहे. काय, ही जी कंडिशन आहे ह्याचंच उलट आहे. थर्ड कंडिशन काय बरं, थर्ड कंडिशन काय सांगते आपल्याला की सपोज एक मिरर आहे आपला. ओके, आणि त्याचं हे काय आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आहे. तर सेंटर ऑफ कर्वेचर मधून जी लाईट रे पास होते, ओके, ती काय होते, रिफ्लेक्ट बॅक टू इट्स ओरिजिनल पाथ. काय होते, इट रिफ्लेक्ट्स बॅक टू इट्स ओरिजिनल पाथ. बरं, असं का होतं, जर तुम्हाला आठवत असेल मी काय सांगितलं होतं की कुठलाही स्पेरिकल मिरर असला, त्याचं जे नॉर्मल असतं, ते सेंटर ऑफ कर्वेचर थ्रू जातं. ओके, त्याचं जे नॉर्मल असतं, ओके, नॉर्मल जी लाईन असणार, ओके, ती काय होते, सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या पॉइंटला जे पण नॉर्मल बनणार आहे ते पास होणार आहे सेंटर ऑफ कर्वेचर मधून. आणि आपल्याला दुसरी गोष्ट माहिती आहे की नॉर्मल, आता बघा प्लेन मिरर होते, प्लेन मिरर साठी ही लाईन नॉर्मल आहे. सपोज ह्या पॉइंट साठी ही लाईन नॉर्मल आहे. तर इथनं जी पण रे येत होती ती रिफ्लेक्ट होऊन काय होत होती, परत तशीच मागत जात होती. बरोबर, परत तशीच मागत जात होती. सेम कंडिशन ह्या केसमध्ये होते. काय होतं की सेंटर ऑफ कर्वेचर मधून जी लाईन येते ती काय होत असते, नॉर्मल ह्या लाईन सोबत असते. ओके, नॉर्मल लाईन असते ऍक्च्युली. ती काय असते, नॉर्मल लाईन असते. जी रे येत असते ती जी लाईन असते ती नॉर्मल लाईन असते. मग ते तिथं रिफ्लेक्ट झाल्यानंतर काय होणार की परत मागे जाणार. ओके, अजून एक कंडिशन आहे ती काय बघून घ्या. ओके, सपोज ही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आणि सपोज एक रे काय झाली, अशी आली आणि तुमच्या पोलच्या ह्या पॉइंटवर हे काय झाली, इंटरसेक्ट झाली. ओके, आणि इथनं रिफ्लेक्ट बॅक झाली. काय झाली, रिफ्लेक्ट बॅक झाली. तर हा अँगल थीटा असणार आणि हा अँगल पण थीटा असणार. ओके, का, कारण हा इन्सिडेंट अँगल आहे आणि हा रिफ्लेक्टेड अँगल आहे. आणि इथनं जर बघितलं आपण, ओके, हे सेंटर ऑफ कर्वेचर, या सेंटर ऑफ कर्वेचर पासून ही जी लाईन असते ती काय क्रिएट करत असते, नॉर्मल क्रिएट करत असते. काय क्रिएट करत असते, नॉर्मल क्रिएट करत असते. आणि ड्यू टू दिस काय होतं की हा जो अँगल असतो, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे आपण लर्न केलेलं आहे. काय केलेलं आहे, लर्न केलेलं आहे. बरोबर, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. बरोबर, काय प्रॉब्लेम याच्यात, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर हे 4 रूल आहेत बेसिकली. ओके, हे 4 रूल आहेत. हे ड्रॉ करून घ्या, 1 2 3 4. ओके, हे ड्रॉ करून घ्या. हे मी रफ करणार आहे. ओके, रूल्स फॉर यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स, सॉरी कॉन्केव्ह मिरर. लेन्ससाठी पण हेच आहे. ओके, रूल फॉर यूज ऑफ कॉन्केव्ह मिरर. ओके, सो आता हे रफ करणार आहे आणि ऍक्च्युअली इमेज कशी फॉर्म होते ते बघणार आहे. ओके, ऍक्च्युअल मध्ये इमेज कशी फॉर्म होते ते बघणार आहे. ओके,
आता आपला पॉइंट आहे इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह मिरर. ओके, आता इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह मिरर बघणार आहे. तर हिचा फर्स्ट पॉइंट आहे व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. काय आपला जो ऑब्जेक्ट आहे तो कुठं आहे, इन्फिनिटीला आहे. आता इन्फिनिटी म्हणजे खूप लांब नसतो, और असं जसं सूर्य आहे, स्टार्स आहेत असं नाही. इन्फिनिटी म्हणजे एवढं लांब नाही धरायचं आपण. इन्फिनिटी म्हणजे काय, जी आपली लेन्स आहे त्याचा जो फोकल पॉईंट आहे और त्याचं जे रेडियस ऑफ कर्वेचर आहे. सपोज फोकल पॉईंट आहे 5 आणि रेडियस ऑफ कर्वेचर आहे 10. ओके, 10 सेंटीमीटर. आणि जर तुम्ही 1 किलोमीटर घेतला, ओके, तुमचं ऑब्जेक्ट किती आहे, 1 किलोमीटरवर आहे. तर 1 किलोमीटर काय झालं, हे इन्फिनिटी पॉईंट झाला. काय झाला, इन्फिनिटी पॉईंट म्हणजे खूप मोठा पॉईंट झाला ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ कर्वेचर, ॲज कम्पेअर टू फोकल लेंथ. समजलं. तर आपण 1 किलोमीटर आहे, हा काय झाला आपला इन्फिनिटी पॉईंट झाला. समजलं, म्हणजे खूप लांब आहे. काय आहे, खूप लांब आहे. ओके, तर असे जे ऑब्जेक्ट्स असतात, ओके, असे जे ऑब्जेक्ट्स असतात विच आर ॲट इन्फिनिटी. काय आहे, ॲट इन्फिनिटी. ओके, हे जे ऑब्जेक्ट्स असतात हे काय करतात, पॅरलल रेज फॉर्म करतात. ओके, हे काय करतात, ह्याच्याकडनं जे रेज येतात ते असतात पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सेस. ते काय असतात, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सेस. आता हे जे रेज येतात ते काय होणार, रिफ्लेक्ट होणार आणि फोकसवर जाऊन मीट होणार. काय होणार, रिफ्लेक्ट होणार आणि फोकसवर जाऊन मीट होणार. ओके, फोकसवर जाऊन मीट होणार. समजलं. तर जे इमेज बनतं ते कुठं बनतं, फोकसवर. ओके, when the object is at infinity. ओके, इथं मी लिहितो फर्स्ट, image is formed at focus. कुठे इमेज फॉर्म होते, फोकसवर. समजलं. बर, ही जी इमेज असते, ओके, ही जी इमेज असते ती कशी असते, रिअल इमेज. कशी असते, रिअल इमेज, रिअल अँड इन्व्हर्टेड. काय असते, रिअल अँड इन्व्हर्टेड. कशी असते, रिअल अँड इन्व्हर्टेड. ओके, बर. आता सर तुम्ही म्हणा सर इथं आपल्याला काय इमेजेस दिसत नाही, इथं नुसतं एक पॉइंटर दिसतो. बरोबर. आता ह्याचं एक्सप्लेनेशन ना आपण जसे बाकीचे इमेजेस बनवत जाऊ ना तसं तुम्हाला येत जाईल. ओके, की इथं रिअल इमेजेस का म्हणतो आपण, ओके, ह्याला इन्व्हर्टेड का म्हणतो, रिअल इमेज का म्हणतो हे पण तुम्हाला सांगतो. ओके, आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं, ह्याच्यामध्ये प्लेन मिररमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मिरर्स जे असतात, प्लेन मिरर्स, ते व्हर्च्युअल इमेज क्रिएट करतात. काय करतात, व्हर्च्युअल इमेज क्रिएट करतात. व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय असतं की मिररच्या मध्ये ती इमेज क्रिएट होते. ओके, बाहेर क्रिएट होत नाही. और जर मला स्क्रीनवरती इमेज प्रोड्यूस करायची असेल, काय स्क्रीनवरती इमेज प्रोड्यूस करायची असेल, जसं आपण प्रोजेक्टरनं काय करतो, प्रोजेक्ट करतो, एखादी स्क्रीन क्रिएट करतो. ओके, वॉलवर और कशावर तरी. बरोबर. तसंच जर मला ती इमेज क्रिएट करायची असेल तर आता ही जर इमेज मला एखाद्या इथं वॉलवर क्रिएट करायची आहे, ह्या व्हाईट बोर्डवर क्रिएट करायची आहे, तर मी करू शकतो. म्हणून ह्याला आपण रिअल इमेज म्हणतो. काय म्हणतो, रिअल इमेज म्हणतो. खरं मिररची इमेज जी असते ती काय असते, मिररच्या आतमध्ये असते. काय असते, मिररच्या आतमध्ये असते. ती आपण काय करू ह्या स्क्रीनवर प्रोड्यूस करू शकत नाही. काय, ह्या स्क्रीनवर प्रोड्यूस करू शकत नाही. म्हणून आपण त्याला व्हर्च्युअल इमेज म्हणतो. काय म्हणतो, व्हर्च्युअल इमेज. ओके, ती स्क्रीनवर प्रोड्यूस करू शकत नाही. ही ह्याच्यामध्ये काय होतं, सपोज मी असा स्पेरिकल मिरर घेतला, असा ठेवला. ओके, इथनं रेज आल्या आणि ह्याला रिफ्लेक्ट झाल्या आणि परत काय झालं, ह्याचं जे फोकल पॉईंट आहे ते मी काय केलं, असं ऍडजस्ट केलं की ते स्क्रीनवर येईल, माझ्या काय येईल, स्क्रीनवर येईल. तर स्क्रीनवर माझी काय इमेज क्रिएट होईल. काय होईल, इमेज क्रिएट होईल. समजलं. पण ही जी इमेज असते ती काय असते, त्याचं जर मॅग्निफिकेशन बघितलं, काय बघितलं, मॅग्निफिकेशन. बरं, मॅग्निफिकेशन पार्ट थोडा नंतर आहे, कारण मी आता सांगतो. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे m इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. काय, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. ओके, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट. समजलं.
काही प्रॉब्लेम येतात. बरं, हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट जर बघितलं, आता हाईट ऑफ इमेज जी असते ओके ती पॉझिटिव्ह असते कधी पण ओके, कारण इकडनं ज्या रेज येतात आहे ओके, काय होतंय बघा, इकडनं तुमच्या रेज येतात आहे, समजलं काय होतंय, इकडनं तुमच्या रेज येतात, तर ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, निगेटिव्ह. हे नंतर तुम्हाला करा, इथं नुसतं लिहून घ्या ओके, इथं काय लिहून घ्यायचं. तर मॅग्निफिकेशन कसं असणार आहे याचं, निगेटिव्ह ओके. एमची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. एम इज इक्वल टू निगेटिव्ह, कारण नंतर तुम्ही रिकलेक्ट करताना तुम्हाला हे बरं पडेल ओके. आणि मॉड ऑफ एम, काय मॉड ऑफ एम इज फार फार लेस दॅन 1 ओके. मॉड ऑफ एम इज फार फार लेस दॅन 1 हे तुम्हाला सांगू शकतो मी. आता इथं बघा, तुम्हाला काय दिसतंय, पॉईंट ऑब्जेक्ट दिसतोय. काय दिसतंय, पॉईंट ऑब्जेक्ट. म्हणजे ह्याची जी हाईट असणार आहे खूप कमी असणार आहे बरोबर. इथं जर इमेजची हाईट माझी 0.01 सेंटीमीटर असली आणि माझा ऑब्जेक्ट जर 1 किलोमीटरवर असला, किती, 1 किलोमीटरवर, 1 किलोमीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर्स बरोबर. किती झालं, 1000 सेंटीमीटर्स. तर हे डिवाइड केलं मी, तर हे किती येणार, 0.00001 सेंटीमीटर बरोबर, 0.0001 सेंटीमीटर. तर हे काय असणार आहे, इट इज फार 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 लेस दॅन 1 झालं बरोबर. हे काय झालं, फार फार लेस दॅन 1 झालं, समजलं. तर जे मॅग्निट्यूड असणार आहे मॅग्निफिकेशनचं ते काय असणार आहे, फार फार लेस दॅन 1. हे तुम्हाला कळेल, आपण मॅग्निफिकेशनचा सेपरेट व्हिडिओ घेणार आहे ओके. मॅग्निफाय किती होते, त्याची हाईट किती असते, मॅग्निफिकेशनचा आपला सेपरेट व्हिडिओ असणार, तेव्हा तुम्हाला हे नीट कळेल ओके. बट एवढं लक्षात ठेवा, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय, हाईट ऑफ इमेज आपण हाईट ऑफ ऑब्जेक्ट, अजून 2-3 फॉर्म्युले आहेत. आता आपण ह्याच फॉर्म्युल्यानं बघतोय ओके. आता सेकंड घेऊया, की आपलं वेन द ऑब्जेक्ट इज ओके, वेन द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर ओके, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. when the object is beyond center of curvature. सेकंड बघूया, ह्याचं काय मिनिंग आहे, सपोज ओके, सपोज आपलं सेंटर ऑफ कर्वेचर आहे 20 सेंटीमीटरला, काय 20 सेंटीमीटरला, आणि मी ऑब्जेक्ट प्लेस केले, कुठं प्लेस केले, 30 सेंटीमीटरला, कुठं केले, 30 सेंटीमीटर ओके. बरं, मागच्या केसमध्ये पण काय होतं, की जे आपलं ऑब्जेक्ट होतं, काय होतं, जे आपलं ऑब्जेक्ट होतं ते काय होतं, सेंटर ऑफ कर्वेचरच्या मागे होतं, काय होतं, इन्फिनिटीला होतं, कुठेतरी लांब होतं, इन्फिनिटीला कुठेतरी लांब होतं. बट ह्या केसमध्ये काय, ते मागेच आहे ओके, त्याच्या मागेच आहे, खरं खूप लांब नाही आहे, म्हणजे 1 किलोमीटर 10 किलोमीटर असं लांब नाही ओके, खूप जवळ आहे, म्हणजे एक 10 सेंटीमीटर ओके. सेंटर ऑफ कर्वेचर किती असला, 20 सेंटीमीटर असला, एक 30 सेंटीमीटर, 40, 50, 100 सेंटीमीटर सुद्धा चालेल ओके, म्हणजे बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. तर ह्या केसमध्ये आपल्याला बघायचं की काय होतं. आता इथं काय होतं ते बघूया ओके. आता आपण काय करूया, 2 रेज घेऊया. काय करायच्या, 2 रेज घ्यायच्या ओके. 2 रेज कशा घ्यायच्या तुम्हाला सांगतो ओके. आता ह्याचं जे इमेज बनतं ऍक्च्युली, ते इमेज कुठं बनतं हे पण तुम्हाला सांगतो. इमेज बनतं सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकसच्या मध्ये. कुठं बनतं, सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकसच्या मध्ये. तर कधी पण काढताना एवढं लक्षात ठेवायचं ओके. हे झाल्यानंतर डायग्राम्स काढताना नीट लक्षात ठेवायचं. पहिली रे तुम्ही अशी पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस घेणार. कशी घेणार, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, आणि ती फोकसमधून पास होणार. ती काय होणार, फोकसमधून पास होणार ओके. दुसरी रे घेणार फोकसमधून पास होणारी. कशामधून, फोकसमधून पास होणारी, आणि ती काय होणार, मग नंतर रिफ्लेक्ट झाल्यानंतर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस पास होणार. कशामधून, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि हा जो पॉइंट आहे ओके, इथं इमेज अशी क्रिएट होत असते, इथं इमेज अशी क्रिएट होत असते, समजलं. तर ह्याला जर मी नाव दिलं ए बी, तर हे काय असणार आपलं, बी डॅश हा वरचा पॉइंट आणि हा ए डॅश. इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होते. काय होते, इन्व्हर्टेड इमेज. कॉन्केव्ह लेन्स मध्ये काय होत असते, जनरली इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होत असतात, इन्व्हर्टेड इमेज ओके. म्हणून मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला दिलं रिअल आणि इन्व्हर्टेड ओके. त्या केसमध्ये काय होत असतं, इन्व्हर्टेडच फॉर्म होत असते. खरं एवढी छोटी असते ना ती इमेज, की आपल्याला पॉइंट म्हणूनच दाखवायला लागतं तिथं. काय, पॉइंट म्हणूनच दाखवायला लागतं. तो
इथं इमेज कशी फॉर्म होते, इमेज इज फॉर्म्ड ॲट कुठं फॉर्म होते बघा, फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. कुठं इज फॉर्म्ड बिटवीन म्हणूया आपण, इज फॉर्म बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. ओके, कुठं फॉर्म होत असते, सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. ओके, हे लर्न करायचं की इमेज कुठं फॉर्म होते. बियॉन्ड सी जेव्हा असतं, काय बियॉन्ड सी जेव्हा असतं तेव्हा सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये आपली इमेज फॉर्म होते. काय होते, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये आपली इमेज फॉर्म होत असते. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, सेकंड पॉईंट काय असतो आपला, इमेज कशी आहे, रिअल आहे. ओके, ही जी इमेज आहे ती मी काय करू शकतो, एका स्क्रीनवर इन्व्हर्टेड इमेज क्रिएट करू शकतो. सपोज मला ब्लॅकबोर्डवर करायची, तर ब्लॅकबोर्डवरती अशी इमेज येणार. समजलं, ब्लॅकबोर्डवरती अशी इमेज येणार. तर रिअल अँड इन्व्हर्टेड असते. काय असते, इन्व्हर्टेड. ओके, बरं याचं मॅग्निफिकेशन कसं असतं, मी इथं लिहितो बाजूला. मॅग्निफिकेशन काय असतं, नेगेटिव्ह असतं. कसं असतं, नेगेटिव्ह असतं. ओके, आणि मॅग्निफिकेशन, मॉड ऑफ मॅग्निफिकेशन ओके काय असणार आहे, इज लेस देन 1 असणार आहे. काय असणार आहे, लेस देन 1 असणार आहे. ओके, मॅग्निफिकेशनचं व्हॅल्यू काय असणार आहे, लेस देन 1 असणार आहे. बरं लेस देन 1 म्हणजे काय, की आपलं जे ऑब्जेक्ट होतं, ओके सपोज तो 10 सेंटीमीटरचा आहे, तर आपल्याला जी इमेज भेटणार ती 8 सेंटीमीटर और 6 सेंटीमीटरची भेटणार. ओके, हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती 10 सेंटीमीटरचा असला तर इमेज किती भेटेल आपल्याला, 8 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर असं. म्हणून ते लेस देन 1 आहे, फार लेस देन 1 नाही. काय फार लेस देन 1 नाही, फार लेस देन 1 म्हणजे 0.0001 असं काहीतरी येत असेल तेव्हा ते फार लेस देन 1 झालं. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. आय होप तुम्हाला हे समजलंच. तर ड्रॉइंग काढताना जरा नीट काढायचं. ओके, आपल्याला हे कन्फर्म करायचं आहे की आपली जर बियॉन्ड सी असलं तर इमेज कुठे बनतं, सी आणि एफच्या मध्ये बनतं. तर काढताना ड्रॉइंग एवढं लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये आपला हा क्रॉसिंग पॉईंट आला पाहिजे. समजलं, हा क्रॉसिंग पॉईंट तिथंच आला पाहिजे. नोट डाऊन करून घ्या. मी आता थर्ड पॉईंटवर जाणार आहे. ओके, सो मी हे रफ करतोय. हे तुमचं 9वी 10वी पर्यंत पण झालं असणार. ओके, त्यावेळेस तुम्हाला हे कदाचित पाठ करायला सांगितलं असणार. असंच काय तर हे काय कोणी सांगितलं नसणार. ओके, इन डिटेल आता बघून घ्या. ओके, थर्ड पॉइंट आहे आपला, ऑब्जेक्ट इज ॲट काय, ऑब्जेक्ट इज ॲट कुठं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. बरं, हे काय आहे आपलं सेंटर ऑफ कर्वेचर आहे. हे काय सेंटर ऑफ कर्वेचर आहे आणि हे फोकस आहे. बरोबर, मी काय केलं आता, माझं जे ऑब्जेक्ट आहे ते सेंटर ऑफ कर्वेचरवरच आहे. कुठं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर, एक्झॅक्टली ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. परत आपण काय करायचं, परत आपण काय करायचं, 2 पॅरलल रेस काढायच्या. काय करायचं, एक पॅरलल रे काढायची, ते काय होणार, फोकसमधून अशी शिफ्ट होऊन मागे येणार. ओके, इकडनं इन्सिडेंट होणार आणि इकडनं काय होणार, अशी ती पास होणार. दुसरी काढायची फोकसमधून, कशी काढायची, फोकसमधून. ओके, आणि ती अशी पास होऊन अशी मागे येणार. ओके, ती अशी पास होऊन मागे येणार. तर आपलं जे इमेज बनतं, काय आपलं जे इमेज बनतंय, ओके ते कुठं बनतंय बघा, जेव्हा ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरला असतो. इथं मी त्याचं नाव देतो, हे बी असणार, हे ए असणार. तर इथं इमेजचं काय होतं, बी डॅश बनतं आणि इथं ए डॅश बनतं. तर वेन ऑब्जेक्ट काय, वेन द ऑब्जेक्ट इज ॲट सेंटर ऑफ कर्वेचर, image is formed at कुठं बनतं, इमेज ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. कुठं बनतं, ॲट सेंटर ऑफ कर्वेचर. जिथं सेंटर ऑफ कर्वेचर आहे तिथंच माझं इमेज बनतं. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, हे इमेज कसं असतं, सेकंड हे इमेज कसं असतं, रिअल असतं फर्स्ट थिंग, अँड इन्व्हर्टेड. कसं असतं, इन्व्हर्टेड. समजलं,
अँड इन्व्हर्टेड. बरं, ह्याचं मॅग्निफिकेशन बघू आपण. मॅग्निफिकेशन जे असतं ते काय असणार आहे, नेगेटिव्ह असणार आहे. काय असणार आहे, निगेटिव्ह. आणि मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय, मॅग्निफिकेशन किती असणार आहे, मॅग्निफिकेशन ह्याचं इक्वल टू 1 असणार आहे. काय, इक्वल टू 1 असणार आहे. समजला, काय असणार आहे, इक्वल टू 1 असणार आहे. ओके. बरं, मॅग्निफिकेशन इक्वल टू 1. ओके, मॅग्निफिकेशन इक्वल टू 1 म्हणजे काय, सपोज जर तुमचं ऑब्जेक्ट हे आहे 10 सेंटीमीटरचं. ओके, किती आहे, 10 सेंटीमीटरचं. तुम्हाला इमेज पण किती दिसणार आहे, 10 सेंटीमीटर. इमेज पण किती दिसणार आहे, 10 सेंटीमीटर. तेव्हाच आपल्याला एम ची व्हॅल्यू 1 येईल. बरोबर, बघा 10 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10 सेंटीमीटर किती होतं, 1 होतं. काय होतं, 1 होतं. आणि निगेटिव्ह जरी असलं तर आपण काय घेतोय, मॉड घेतोय. काय घेतोय, मॉड घेतोय. म्हणून आपल्याला 1 भेटतं. म्हणून मॅग्निफिकेशन काय असतं, 1 असतं. आपण ह्याला अजून एका भाषेत म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, द image of the object is same as the image the image of the object is of same size. काय म्हणू शकतो, the image of the object is of same size. मागच्या ह्याच्यामध्ये आपण असं पण म्हणू शकतो, the image of the object is smaller than its size. The image of the object is smaller than its size. समजला. ओके, आय होप हा थर्ड पॉइंट तुम्हाला समजला असणार. ओके, आता आपण फोर्थ पॉइंट बघूया. ओके, फोर्थ पॉइंट मध्ये काय बघणार आहे, व्हेन object is placed between center of curvature and focus. Okay, object is placed between center of curvature and focus. हा पोल आहे, हा फोकस आहे आणि हे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ओके, बरं, ह्याच्यामध्ये जर आपलं ऑब्जेक्ट असं असणार. ओके, तर काय होणार हे आपल्याला बघायचं आहे. परत आपण काय करूया, 2 लाईन्स फॉर्म करूया. ही पॅरलल जाते आणि ही फोकस थ्रू अशी पुढे जाणार. ओके, फोकस थ्रू अशी ही पुढे जाणार. ओके, आता इथनं जी लाईन निघते, ओके, ती अशी खालती जाणार. ओके, आणि ही अशी क्रॉस होणार. ओके, पॅरलल जाणार. तर ह्या पॉईंटला याचं मीटिंग होतं. ओके, ह्या पॉईंटला याचं मीटिंग होतं. समजलं. तर आपलं जर ऑब्जेक्ट मी म्हणणार आहे ए आणि बी, तर माझं इमेज काय असणार आहे, बी डॅश ए डॅश. ओके, काय असणार आहे, बी डॅश ए डॅश. परत इमेज इज फॉर्म्ड बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. कुठं आहे, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचरच्या पुढे बनलेलं आहे. ओके, आपलं जे इमेज क्रिएट होतं ते काय होतंय बघा, सेंटर ऑफ कर्वेचरच्या जरासं पुढे क्रिएट होतंय. समजलं, जरासं पुढे क्रिएट होतंय. ओके, ऍट इन्फिनिटी नाही होता, थोडंसं पुढं. सपोज सेंटर ऑफ कर्वेचर किती आहे, 20 सेंटीमीटर. तर 25, 30, 35, 40 अशा सेंटीमीटर्सला आपलं इमेज क्रिएट होणार. समजलं. सेकंड पॉइंट काय होता, द इमेज काय आहे, रियल अँड इन्व्हर्टेड. समजलं, द इमेज इज रियल अँड इन्व्हर्टेड. थर्ड पॉइंट काय, मॅग्निफिकेशन कसं आहे, नेगेटिव्ह आहे. कसं आहे, नेगेटिव्ह. ओके, आणि आता मॅग्निफिकेशन नेगेटिव्ह काय घेतोय आपण, कारण आपलं इमेज बघा खालच्या बाजूला बनलेलं आहे. काय बनलेलं आहे, खालच्या बाजूला बनलेलं आहे. ओके, तर आपण खालच्या व्हॅल्यूज नेगेटिव्ह घेतो. सपोज हे मी +5 घेत असेल तर हे काय होणार आहे, -10 होणार आहे. काय होणार आहे, -10 होणार आहे. तर मॅग्निफिकेशन माझं काय होणार आहे, नेगेटिव्ह येणार आहे. काय येणार आहे, नेगेटिव्ह येणार आहे. आणि मॉड ऑफ मॅग्निफिकेशन ते काय असणार आहे, माझं ग्रेटर दॅन 1 असणार आहे. आता ह्या केसमध्ये काय होतं बघा, सपोज हे 5 सेंटीमीटरचं आपलं ऑब्जेक्ट असलं तर हे इमेज असणार 10 सेंटीमीटरची. काय असणार, 10 सेंटीमीटरची. समजलं. ह्याला मी असं पण म्हणू शकतो की इमेज इज बिगर दॅन दी ऑब्जेक्ट. काय, इमेज इज बिगर दॅन दी ऑब्जेक्ट असं पण म्हणू शकतो.
आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, सो मी हे रफ करणार आहे. ओके, तरी नोट डाऊन करून घ्या. ओके, नाव आता फिफ्थ केस, फिफ्थ सिक्स्थ अजून 2 केसेस बाकी आहे. फिफ्थ आणि सिक्स्थ अशा 2 केसेस बाकी. हे सगळं तुम्हाला पाठ झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पाठ झालं पाहिजे. ओके, नाहीतर काय फायदा नाही. तुम्हाला पाठ करायचं पण एक ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं. ओके, कसं लक्षात ठेवायचं. ओके, आता फिफ्थ वन काय? व्हेन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट फोकस. कुठं हे केलं आहे? फोकसवर प्लेस केलेलं आहे. बरं, फोकसवर प्लेस केलं म्हणजे काय? माझं ऑब्जेक्ट इथं आहे. ओके, माझं ऑब्जेक्ट इथं आहे. तर आता काय होतं की इथनं जे पण रेज निघतात, ओके, ते काय होतात? पॅरल जातात. काय होतात? पॅरल जातात. समजलं? इथनं जे पण रेज निघतात फोकसवरनं काय होतात? पॅरल जातात. कळालं? काय होतात? पॅरल जातात. मग जे इमेज फॉर्म होतं, काय होतं? इमेज फॉर्म होतं ते कुठं जातं? इन्फिनिटीला. कुठं होतं? इन्फिनिटीला. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. इथनं रे निघाली. ओके, पॅरल टू प्रिन्सिपल ॲक्सेस आणि ती कशी जाते? अशी जाते. ओके, कशी जाते? अशी जाते. आता ही जी दुसरी निघणार आहे, ओके ओके, ही रिफ्लेक्ट होऊन काय होणार आहे? ओके, आता ही फोकसमधून पास नाही झाली. काय झाली? फोकसमधून पास नाही झालेली. आता मागच्या केसमध्ये आपण बघत होतो की आपल्या ज्या रेज होत्या त्या फोकसमधून पास करत होतो आपण. सेकंड रे काय करत होतो? फोकसमधून पास करत होतो. आता आपल्याला फोकसवरच ऑब्जेक्ट असल्यामुळे फोकसमधून रे पासच होत नाही. तर ही जी रिफ्लेक्ट होणार आहे ती काय होते? अशी पॅरलल होऊन जाते. काय होते? पॅरलल टू दिस रे. काय होते? पॅरलल टू दिस रे. ओके, आता ह्या ज्या 2 रेज आहेत, ओके, त्या रेज कुठं मीट होणार आहेत? इन्फिनिटीला. ओके, जेव्हा 2 पॅरलल रेज असतात, ओके, 2 पॅरलल रेज असतात त्या रेज कुठं मीट होतात? इन्फिनिटीला मीट होतात. ओके, नाव इन्फिनिटीला मीट होणं म्हणजे ॲक्च्युली पॅरलल रेज मीट होत नाही. तर आपण असं म्हणतो की ह्या रेज कुठं मीट होतात? इन्फिनिटीला मीट होतात. तर आपलं जे इमेज असतं, काय असतं? इमेज असतं. इमेज असतं. तर हे इमेज जे असतं, ओके, ते कसं असतं? परत रिअल आणि इन्व्हर्टेड. कसं असतं? रिअल अँड इन्व्हर्टेड. ओके, सेकंड, ओके, सॉरी, फर्स्ट पॉईंट असतो आपला कुठं मीट होतं. ओके, इमेज इज फॉर्मॅट. ओके, इमेज इज फॉर्मॅट कुठं? ॲट इन्फिनिटी. ॲट इन्फिनिटी. ओके, सेकंड, इमेज इज रिअल आणि इन्व्हर्टेड. थर्ड, मॅग्निफिकेशन काय असतं? नेगेटिव्ह. मॅग्निफिकेशन काय असतं? नेगेटिव्ह. आणि मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय असणार आहे? फार फार ग्रेटर दॅन 1. आता ह्या केसमध्ये मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय असणार आहे? फार फार ग्रेटर दॅन. आता सपोज हे इन्फिनिटीला भेटत असेल तर सपोज हे लांब गेलं बघा, ह्या रेज अशा लांब जाऊन इथं मीट झाल्या. ओके, तर हे जे इमेज आहे हे ऑब्जेक्टपेक्षा खूप मोठं आहे. काय? इमेज आहे हे ऑब्जेक्टपेक्षा खूप मोठं आहे. तर ह्या केसमध्ये जे मॅग्निफिकेशन असतं हे काय असतं? इन्फायनाईट असतं. काय असतं? इन्फायनाईट असतं. खूप मोठं असतं. समजलं? बर, आता हे आपल्या 5 पॉईंट झाले. ओके, काय झाले? 5 पॉईंट झाले. आता 6 पॉईंट. ओके, 6वं पॉईंट. आता 6वं पॉईंट बघूया आपण. ओके, 6वं पॉईंट थोडंसं वेगळं आहे. हा स्पेशल केस आहे. काय? स्पेशल केस आहे. 6 पॉईंट. 6वं पॉईंट काय सांगतो आपल्याला? 6 पॉईंट, when the image is formed, sorry, when the object, sorry, image नहीं है, when the object is placed between कुठं? फोकस अँड पोल. कुठं आहे? फोकस आणि पोलच्या मध्ये. ओके,
कुठं आहे, फोकस आणि पोलच्या मध्ये. ओके, बरं फोकस आणि पोलच्या म्हणजे इथं, बरोबर, काय होतं इथं. ओके ना, आता ह्या केसमध्ये काय होतं की जे आपलं इमेज असतं. ओके, आता सपोज मी इथनं एक पॅरलल रे सोडलं इथं. ओके, आता हे काय होणार आहे, इथनं पास असं होणार आहे, बरोबर, काय होणार आहे, इथून असं पास होणार आहे. समजलं, हे असं पास होणार आहे. ओके, आणि जे दुसरं एक सोडलं, ओके, असं आपण दुसरं एक सोडूया. ओके, ते काय होणार, असं पास होणार. ओके, तर हे रिफ्लेक्ट होऊन काय होणार, असं पास होणार. बट आता हे बघा, ह्या ज्या दोन रेज आहेत ते काय आहेत, पॅरलल नाही. ओके, काय आहेत, पॅरलल नाही, ते डायव्हर्जिंग रेज आहेत. आता एक टाइम आपण असं म्हणू शकतो की पॅरलल रेज कुठेतरी जाऊन मीट करतील, बट डायव्हर्जिंग रे कधीच मीट करणार नाही. अशा दोन डायव्हर्जिंग रेज असतील. ओके, हे असं चाललंय आणि हे असं चाललंय. ओके, तर ह्या रेज कधीच मीट करणार नाहीत ना. पॅरलल रेज कुठेतरी जाऊन मीट करतील अशी आपल्याला एक हे असते, काय म्हणतात, आशा असते. बट डायव्हर्जिंग रेज कुठंच जाऊन मीट करणार नाहीत. ओके, तर ह्याचं इमेज कुठं फॉर्म होणार, ॲक्च्युली ह्याचं इमेज कसं फॉर्म होतं तुम्हाला सांगतो. ह्या जर डायव्हर्जिंग रेज जर आपण असं ट्रेस बॅक केल्या मागं, काय केल्या, ट्रेस बॅक केल्या मागं. ओके, तर आपल्याला असं भेटतं की ह्या ज्या डायव्हर्जिंग रेज आहेत ते काय करतं, मिररच्या आतच काय करतं, इमेज फॉर्म करतं. काय करतं, मिररच्या आतच इमेज फॉर्म करतं. समजलं, मिररच्या आतच इमेज फॉर्म करतं. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. बरं, हे हे किती डिस्टन्स असतं हे आपल्याला परफेक्टली माहिती नाही. ओके, हे किती डिस्टन्स असतं हे आपल्याला परफेक्टली माहिती नाही आहे. ओके, बरं, आपण प्रत्येक वेळेस आपण परफेक्टली सांगू शकत नाही की डिस्टन्स किती असतं. तर आपलं जे इमेज असतं, ओके, फर्स्ट इमेज. ओके, ती इमेज कुठं बनतं, आपलं इमेज कुठं बनतं, इनसाइड मिरर बनतं. कुठं बनतं, इनसाइड मिरर. बरं, सेकंड इमेज कसं असतं, व्हर्च्युअल. काय असतं, व्हर्च्युअल. इनसाइड जेव्हा मिररच्या इनसाइडमध्ये एखादं इमेज बनतं ते कसं असतं, व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. अँड इरेक्टेड. व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. ओके, कसं असतं, व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. इरेक्टेड म्हणजे ओव्हर. ओके, इन्व्हर्टेड म्हणजे असं खालती, बरोबर. हे झालं, असं ऑब्जेक्ट आहे तर असंच इमेज बनणार, म्हणजे ह्याला इरेक्टेड इमेज म्हणू. आणि दुसरं कुठलं होतं, इन्व्हर्टेड म्हणजे असं खालती होतं, उलटं होतं, त्याचं काय होतं, उलटं होतं. ओके, बरं, हे त्याच्यानंतर थर्ड मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन ह्याचं काय असतं, पॉझिटिव्ह असतं. काय असतं, पॉझिटिव्ह. हे लक्षात ठेवायचं. मॅग्निफिकेशन कधी पॉझिटिव्ह भेटतं, कॉन्केव्ह लेन्समध्ये. कधी, कॉन्केव्ह लेन्स जेव्हा असते तेव्हा मॅग्निफिकेशन आपल्याला कधी पॉझिटिव्ह भेटतं हे लक्षात ठेवायचं. बरं, कधी पॉझिटिव्ह भेटतं, जेव्हा फोकस आणि पोलच्या मध्ये, फोकस आणि पोलच्या मध्ये पॉइंट असेल तेव्हा आपल्याला मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह भेटतं. समजलं. त्याच्यानंतर फोर्थ मॅग्निफिकेशन काय असतं, ग्रेटर दॅन 1 असतं. काय असतं, मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय असतं, ग्रेटर दॅन 1. काय असतं, मॉड ऑफ मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1. आय होप एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. और फार फार ग्रेटर दॅन 1 खूप मोठं असतं. ओके, खूप मोठं असतं. आपलं जे इमेज असतं ते खूप मोठं क्रिएट होत असतं. ओके, आय होप तुम्हाला समजलं असणार हे सगळं. बरं, ह्या 6 पॉईंट समजल्यात. बरं, हे 6 पॉईंट्स आपण एकदा रिवाइज करून घेऊया आणि कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगतो. ओके, हे 6 पॉईंट एकदा रिवाइज करून घ्या आणि कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगतो. सपोज हे आपलं काय आहे, मिरर आहे. ओके, काय मिरर, हे आपलं फोकस आणि हे आपलं काय, सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, लक्षात कसं ठेवायचं हे सांगतो. जेव्हा इन्फिनिटीला असतं, आपले पॉईंट सांगतो, इन्फिनिटी, बियॉन्ड सी, सी, इथं एक सी आणि एफ मध्ये काय,
एफ आणि इथे ओके असे 6 पॉईंट्स आहेत बरोबर. 1 2 3 4 5 6 हे 6 पॉईंट आहे. जेव्हा इन्फिनिटी असतं काय, जेव्हा इन्फिनिटी ऑब्जेक्ट इज ॲज इन्फिनिटी इमेज फॉर्म होतं फोकसवर. कुठं होतं, फोकसवर. ओके समजलं. ऑब्जेक्ट हे इन्फिनिट आणि इमेज ओके. ऑब्जेक्ट आणि इमेज, ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर असल्यावर इमेज फॉर्म होतो फोकसवर. ओके आता ऑब्जेक्ट बियॉन्ड सी. ओके बियॉन्ड सी, बियॉन्ड सी असल्यावर इमेज बघा, इमेज काय होतं फोकसवरनं मागं येतं. जसं आपण इकडं पुढे येत जातो तसं इमेज काय होतं मागं येतं. तर हे इकडं कुठंतरी बनतं आपलं, समजलं, इथं कुठंतरी बनतं. तर हे कुठं बनतं, सी आणि एफच्या मध्ये बनतं. कशामध्ये, सी आणि एफच्या मध्ये बनतं जेव्हा बियॉन्ड सी येतं. थर्ड, जेव्हा सी वर येतं ऑब्जेक्ट, जेव्हा सी वर असतं. ओके जेव्हा ऑब्जेक्ट सी वर असतं, हे पहिला इथं होतं बरोबर, इथला इमेज इथं बनलं. ओके आता माझं ऑब्जेक्ट जे आलं ते काय सी वर आलं, तसं इमेज पण काय होतं सी वर. म्हणजे जसं आपण इन्फिनिटी पासून जवळ येत जाऊ तसं आपलं इमेज काय होतं फोकस पासून लांब जात जातं. ओके फोकस पासून लांब जातं. ओके तर इमेज पण फॉर्म होते सी वर. फोर्थ, आता जसं मी काय करतो, माझं जे ऑब्जेक्ट आहे ओके ते कुठं ठेवतो, सी आणि एफच्या मध्ये. कुठं, सी आणि एफच्या मध्ये. ओके तसं हे जर इमेज कुठं फॉर्म होत आहे बघा, बियॉन्ड सी. काय येतं, बियॉन्ड सी, बियॉन्ड सी. ओके आता मी काय करतो, माझं जे ऑब्जेक्ट आहे काय, माझं जे ऑब्जेक्ट आहे ते फोकसवर ठेवतो. कशावर, फोकसवर. तर माझं जे इमेज आहे ते कुठं फॉर्म होतं, इन्फिनिटीला. ओके फिफ्थ पॉईंट काय आहे, फोकसवर. तर माझं इन्फिनिटीला बनतं. कुठं बनतं, इन्फिनिटीला. समजलं. काय पॉईंट, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. ओके आय गेस हे तुम्हाला समजलंय. ओके लांब, जेव्हा इन्फिनिटी असतं तेव्हा फोकस. आता आपण जवळ आलो तर फोकसच्या थोडंसं लांब जाईल. काय जाईल, फोकसच्या थोडंसं लांब जाईल. आता फोकसच्या थोडंसं लांब म्हणजे कुठं जाणार, सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये. बियॉन्ड सी असल्यावर सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये. द सेंटर ऑफ कर्वेचरवर असल्यावर सेंटर ऑफ कर्वेचरवरच बनवणार. आता सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये आल्यावर बियॉन्ड सी इमेज बनवणार. आता फोकसवर आल्यावर मग इन्फिनिटीला बनवणार. आणि सिक्स्थ केस काय, ती स्पेशल केस आहे. सिक्स्थ केस काय, ती स्पेशल केस आहे. त्याची इमेज इकडे बनते कुठेतरी इनसाइड मिरर. आणि ही कशी असते, व्हर्च्युअल इमेज असते. कशी असते, व्हर्च्युअल इमेज असते. समजला. आय गेस तुम्हाला हे समजलंय. ओके हे मी रफ करतो आता. समजलं. थर्ड आहे कॉन्व्हेक्स मिरर. आता ह्याच्यानंतर आपण बघूया कॉन्व्हेक्स मिरर्स. काय बघूया, कॉन्व्हेक्स मिरर्स. कोणते, कॉन्व्हेक्स मिरर्स. ओके कॉन्व्हेक्स मिरर्सचे आपल्याला पहिला रूल्स बघायला लागणार आहे. जसं आपण कॉन्केव्हचे बघितले, ते कसे बघितले, ते कॉन्केव्हचे. ह्याचे 3च रूल आहेत, जास्त नाही. आणि ह्याच्यामध्ये केसेस पण खूप कमी आहेत. जर सपोज रेज पॅरलल येत असतील, काय सपोज रे पॅरलल येत असते, पॅरलल प्रिन्सिपल ॲक्सिसच्या, ते असे हे डायव्हर्ज होतील. काय होतील, असे हे डायव्हर्ज होतील. ओके आणि आपल्याला वाटेल हे कुठल्या तरी एका पॉईंट पासून आले, तो कोणता पॉईंट असणार आहे, फोकस. ओके असं आपल्याला वाटणार आहे की डायव्हर्ज होऊन फोकस मधून आलेले आहेत. ओके सेकंड काय आहे, ओके सेकंड कंडिशन काय आहे आपली. ओके सेकंड कंडिशन काय, सपोज एखादी रे अशी आली. ओके एखादी रे अशी ऑब्लिक इन्सिडेंट झाली तर ती काय होणार, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सेस होऊन जाणार. ओके अशी इन्सिडेंट झाली तर ती काय होणार, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सेस होणार. ह्याचं रिव्हर्स. ओके थर्ड केस काय आहे, सपोज एखादी रे असली. ओके ती काय झाली, अशी इन्सिडेंट झाली. काय झाली, इन्सिडेंट झाली.
बट हा पॉइंट आहे. ओके, हा काय क्रिएट करतो, सेंटर सोबत नॉर्मल क्रिएट करतोय. काय करतोय, सेंटर सोबत नॉर्मल क्रिएट करतोय. तर ह्या पॉइंट पासून ही अशीच रिफ्लेक्ट बॅक होणार, पॅरलल रिफ्लेक्ट होणार नाही, पॅरलल रिफ्लेक्ट होणार नाही. फोकस आपला इथं आहे, फोकस आपला इथं आहे. ओके, तर अशा प्रकारे ह्या 3 कंडिशन आहेत. समजलं, काही प्रॉब्लेम याच्यात. ओके, ह्या 3 कंडिशन आहेत, ह्या 3 कंडिशन आहेत आणि ह्याच्यामध्ये फक्त 2 कंडिशन आहेत इमेज फॉर्मेशनच्या. हे पॉज करून लिहून घ्यायचा. समजला, हे पॉज करून लिहून घ्यायचं. आता इमेज फॉर्मेशनच्या फक्त 2 कंडिशन आहेत. ओके, किती आहेत, फक्त 2 कंडिशन. फर्स्ट आहे, ऑब्जेक्ट इज ॲट एनी पोझिशन बियॉन्ड इन्फिनिटी. काय, ऑब्जेक्ट इज ॲट एनी कंडिशन बियॉन्ड इन्फिनिटी. इन्फिनिटीच्या जर जास्त असलं ऑब्जेक्ट, ओके, इन्फिनिटीपेक्षा जर जास्त असलं ऑब्जेक्ट, ओके, सॉरी, इन्फिनिटी आपलं जे ऑब्जेक्ट आहे, ओके, ते इन्फिनिटीवर नाही आहे. काय, इन्फिनिटीवर नाही, मग कुठेही असू दे. ओके, जवळ कुठेही असू दे, काही फरक पडत नाही. ओके, सगळ्यांसाठी इमेज एकच बनणार आहे. सपोज माझं ऑब्जेक्ट इथं आहे, इथं घ्या, कुठेही घ्या, काही फरक पडत नाही. समजलं. बरं, ह्याचं जे इमेज असणार आहे ते कसं बनणार आहे बघा. सपोज एक पॅरलल रे निघाली ना, ओके, ती काय होणार आहे, अशी डायव्हर्ज होणार आहे. काय होणार आहे, अशी डायव्हर्ज होणार आहे. आणि जी दुसरी रे निघणार आहे, ओके, ती अशी पोलमधून पास होणार आहे. काय, पोलमधून पास होणार आहे. जेव्हा पोलमधून पास होते, मी तुम्हाला मागं पण सांगितलं तर की ह्या जे रे असतात त्या काय असतात, अशा रिफ्लेक्ट बॅक होतात. काय होतात, सॉरी, पोलमधून नाही, इथं पोलमधून नाही, इथला सेंटर ऑफ कर्वेचर, ह्याचं फोकस सपोज हे आहे आणि हे सेंटर ऑफ कर्वेचर आहे. हे काय होतंय, असं. ओके, इथं तर हे जे आहे हे नॉर्मल क्रिएट होतं ह्या पॉईंट सोबत. ओके, काय करतं, नॉर्मल क्रिएट करतं ह्या पॉईंट सोबत. तर हे काय होतं, रिफ्लेक्ट बॅक होतंय. तर आपल्याला वाटतं की जे आपलं हे आहे, काय म्हणतात, हे सॉरी, ही जी रे आहे ही फोकसमधून निघाली आहे. बरोबर, ही जी रे आहे काय फोकसमधून निघाली आणि ही काय रिफ्लेक्ट बॅक झाली आहे. तर ह्यांचं जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतं, इथं आपलं काय बनतं, इमेज बनत असतं. काय बनतं, इमेज बनत असतं. समजलं, काय प्रॉब्लेम. बरं, ह्याच्यामध्ये काय होतं, इमेज इज ऑलवेज फाउंड बिहाइंड द मिरर. कुठं बनते, बिहाइंड दी मिरर. ओके, इमेज कुठं फॉर्म होत असते, बिहाइंड दी मिरर. ओके, फर्स्ट पॉइंट काय, इमेज इज फॉर्म्ड बिहाइंड मिरर. बस, सेकंड काय असते, व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. काय असते, व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. ओके, इमेज फॉर्मेशन कशी असते, व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. ओके, बर, ही जी इमेज असते ही कशी असते, डिमिनिश असते. ओके, खूप लहान असते. कशी असते, डिमिनिश. कशी असते, डिमिनिश म्हणजे काय असते, खूप लहान असते. ह्याचं जे मॅग्निफिकेशन असतं ते काय असतं, पॉझिटिव्ह असतं. काय असतं, पॉझिटिव्ह. काय असतं, पॉझिटिव्ह. बट मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निफिकेशन, काय मॅग्निट्यूड ऑफ मॅग्निफिकेशन ते काय असतं, इट इज लेस दॅन 1. काय असतं, लेस दॅन 1. समजलं. तर हे नीट कॉपी करून घ्या सगळ्यांनी. ओके, मला हे रफ करायचं आहे. समजलं, काय करायचं, रफ करायचं आहे. आय होप तुम्ही कॉपी केलं असेल. स्क्रीन पॉज करून आता सेकंड केस, लास्ट केस बघणार आहे आपण. सेकंड केस आणि मग हे फिनिश. ओके, ह्याच्यामध्ये आता सेकंड काय, इमेज सॉरी ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट कुठे आहे आपलं, इन्फिनिटीवर आहे. ओके, जर इन्फिनिटीवर असलं, ओके, तर माझ्या ज्या रेज येतील त्या कशा येतील, पॅरलल येतील. कशा येतील, पॅरलल. आणि अशा रिफ्लेक्ट बॅक होतील. बरोबर, अशा रिफ्लेक्ट बॅक होतील आणि आपल्याला वाटेल त्या कुठल्या तरी एका पॉईंटवरनं आल्या. तो पॉईंट कोणता असणार आहे, फोकस. कोणता असणार आहे, फोकस. तर इमेज फॉर्म कुठे होते, इमेज is formed at focus.
कुठं असते फोकसवर. सेकंड त्याच्यानंतर हायली डिमिनिश. इमेज कशी असते खूप लहान असते आणि व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. थर्ड इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. कशी असते व्हर्च्युअल अँड इरेक्टेड. व्हर्च्युअल म्हणजे मिररच्या आत बनत असते. काय बनत असते मिररच्या आत बनत असते. ओके. आणि इरेक्टेड म्हणजे सरळ उभी राहणार. खरं ती खूप लहान असते म्हणून आपण त्याला हायली डिमिनिश म्हणतो. पॉईंट ऑब्जेक्ट दिसतं. ओके. थर्ड फोर्थ मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन काय असतं पॉझिटिव्ह असतं. काय असतं पॉझिटिव्ह असतं. बट मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय असतं इज far लेस दॅन 1. मॉड ऑफ मॅग्निफिकेशन काय असतं इज far लेस दॅन 1. तर हे दोनच केसेस आहेत कॉन्व्हेक्स मिरर्समध्ये. ह्याच्यापेक्षा जास्त बनत नाही. ओके. नेक्स्ट लेक्चरपासून आपण पुढचं बघूया. ओके. त्याच्यामध्ये आपण मिरर्स फॉर्म्युला ते बघणार आहे. ओके. काय बघणार आहे मिरर्स फॉर्म्युला ते बघणार आहे. समजलं. सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर. हे सगळं नीट करून घ्यायचं. ह्याच्याशिवाय आपल्याला पुढं काही समजत नाही.